काकू तो काय झालं? घाबरतोयस काय? कोण आहे खोलीत? कोणी नाही, कोणी नाही. तू काय करतोयस इथे? हातात काय? काय नाहीये. मग इथे करतोयस काय? ते पोटात दुखतंय. हो? हो खरंच. म्हणून मी आजीकडे औषध मागायला आलेलो. आई तर बाहेर आहेत वरांड्यात. हो मी जातो. थँक्यू. गुड मॉर्निंग. व्हेरी गुड मॉर्निंग. एक मिनिट, आज सूर्य कुठे उगवलाय पियू? म्हणजे नाही म्हणजे इतक्या लवकर तू उठून येणार हे शक्य नाही ना. उठणार पण नव्हतो, पण या पियुताने लवकर उठवलं. बोर कुठली. ए प्रथम असं बोलू नये बाळा, मोठी बहीण आहे तुझी. आई लेक्चर नंतर दे, आधी मला मस्त चीज सँडविच करून दे. हे पोहे खाऊन कंटाळा आलाय. अरे पण बाळा तू, अरे पण काय? त्याला हवंय ना ते दे. पाटकर घराण्याचा एकुलता एक वंशाचा दिवा आहे तो. त्याचे लाड पुरवलेच पाहिजे. जा करून आण त्याला सँडविच. आणते. थांब. खाऊन घे. बाबा मला नाही आवडत हे पोहे. जे दिलंय ना ते संप. प्रत्येकासाठी वेगवेगळं करत बसायला आईकडे रिकामा वेळ नाहीये. खायचं तर खा, नाही तर उपाशी राहा. आज सूर्य कुठे उगवलाय? चक्क अविता तपासू कथा आलोय. ए हसायला काय झालं? गप्प बसा. आणि काय ग, सँडविच बनवायला कितीसा वेळ लागणार आहे? नाहीतर काय? हो अगं मग तू कर ना जाऊन. बघ जरा किचनचं वातावरण कसं असतं ते तरी कळेल तुला. नाही बऱ्याच दिवसात तिकडे फिरकलीच नाहीयेस ना तू. ए राजन, भाऊजी मी करते सर. आणते रे. अवी काय रे, आज बायकोचा पुळका कसा काय आला तुला? तब्येत ठीक आहे ना तुझी? रेवतीला ते मुलाकडचे बघायला आले होते. काय फोन बिन आला की नाही त्यांचा? नाही रे, वाट बघत होते, पण बहुतेक आज येईल असं वाटतंय. त्या पण मी काय म्हणतो, आपण कशाला वाट पाहतोय? आपण फोन करूया ना त्यांना. ऍक्च्युली आपण तेच करायला हवंय. हा असं म्हणतोस? राजन हा. तुझ्याकडे नंबर आहे ना मुलाचा? लावून दे, मी बोलते. हो हो. हॅलो, मी मिसेस दुर्गा पाटकर बोलतेय. तुम्ही आला होतात ना माझ्या मुलीला बघायला? तोच तुमचा निर्णय काय आहे ते जरा सांगा ना. काय? नाही नाही तसं काही नाहीये हो. तुमचा गैरसमज झालाय. ऐका ना. हॅलो हॅलो हॅलो. काय झालं?
आई काय झालंय? आई अगं बोल, काय झालं सांग ना. त्यांनी नकार दिलाय. अगं पण का? त्यांना कोणाचा तरी निनावी फोन आला होता. त्यांनी सांगितलं की मुलीचं लग्न ठरलं होतं पण ते मोडलं. कोण असेल हा? कोण आहे हा? एवढी हिंमत कोणाची झाली आहे? कुणीतरी हितचिंतक आहे असा फोन आला होता त्यांना. अरे देवा, हे असंच चालू राहिलं तर ही दोन आयुष्यभरासाठी यांच्या गळ्यात पडेल. दादा, हा जो कोणी आला याला जिवंत सोडणार नाही आम्ही. ह्या स्थळाबद्दल आपल्या कुठल्याच नातेवाईकांना आपण सांगितलं नव्हतं. पण शेजार पाजारी सुद्धा कोणाला फार काही माहीत नव्हतं. रेवती, तू तुझ्या मित्रमंडळींना कुणाला सांगितलं होतंस का? नाही दादा. कौस्तुभ असू शकतो. कशावरून? आई मला असं वाटतं, दादा तो माणूस जरा विक्षिप्तच आहे. तो इतक्या सहजासहजी रेवतीचा पिच्छा सोडणार नाही. ए बाई, तुला चांगलं कधीच बोलता येत नाही, जरा वाईट तरी बोलू नको. गप्प राहा. आज गाई. अगं अनुवहिनी बरोबर बोलतीये. कौस्तुभ ना नक्की हे असलं काहीतरी करूच शकतो. या कौस्तुभच्या तर ना आता बाद झाला. आता याला दाखवतो मी कोण आहे. दादा ऐक. नाही, 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 याला सोडणार नाही नाही. ना, ऐक ना दादा. अरे जे झालंय ते झालंय ना. मे बी माझ्या नशिबात लग्न हे नसेलच. प्लीज मला नका फोर्स करू. मला लग्न नाही करायचंय. प्लीज. रेवती ऐक ना. अगं रेवती असं ऐक ना. कसं होणार आहे पोरीचं माझ्या? आई ऐका ना, मला असं वाटतं की थोडा वेळ जाऊ दे. त्यांना या सगळ्यातनं सावरायला जरा वेळ द्या आई, प्लीज. तू गप्पा बस ना. काल काय झालं ते माहितीये ना तुला, तरी सुद्धा बोलतेस तू. एकदम गप्प बस. आई बरोबर बोलतीये ती. अरे रेवतीला सावरायला आपण थोडा वेळ द्यायला हवा. अरे पण आम्ही ऐक माझं. बरोबर बोलतोय आवी. थोडा वेळ देऊया आपण रेवतीला. करा बाबा, काय करायचं ते करा. तुमची लहान बहीण आहे ती. तिच्या लग्नाची जबाबदारी तुमच्यावरच आहे रे बाबा. तू नको काळजी करू, आम्ही आहोत ना. सगळं व्यवस्थित होईल. हा, रेवतीचं लग्न नक्की होणार. हा, आणि आई, खूप चांगल्या मुलाशी आपण रेवतीचं लग्न करू. तू अजिबात काळजी करू नकोस. आम्ही आहोत ना. तू खाऊन घ्या, ती तुला गोळ्या घ्यायच्यात. चला मी निघतो. खाल्लं नाही येत तुम्ही? नाही, मला भूक नाही आहे. आई ह्यांना सांगा ना खाऊन घ्यायला. अरे खा ना आम्ही. तिलाही सांग खाऊन घ्यायला. तिने पण काही खाल्लं नाहीये. हे बघ, तुम्ही खा नाही तर नका खाऊ. मी खाते. खाऊन घे. या अविनाश भाऊजी ना अगदी विचित्र आहेत. कधी काय बोलतील, काय करतील, भरोसाच नाहीये बाबा. या घरात ना एकापेक्षा एक नमुने आहेत. तुझ्या सकट. आणि सगळ्यात मोठा नमुना तू आहेस. ओके देन, येते मी. अश्विनी, नीट ऐक. तू अनुशी बोल, पण चुकून माकून तिच्या घरातले समोर असतील ना तर प्लीज विषय काढू नको. ते कसे रिॲक्ट होतील काय माहिती आहे. हो, तू नको काळजी करूस. आणि हो, अविनाशला बोलवलंयस ना मीटिंगला आज? बोलवलंय म्हणजे मगाशी फोन केला होता त्याला. एवढ्याला निघालाही असेल तो. पण बाकीचे घरातले असतील ना तिच्या.
डोंट वरी, मी करेन सगळं हँडल. नक्की. आय लव्ह यू. लव्ह यू टू. बाय. बाय. अनु, अश्विनी, तुम्ही इथे कशा काय? अगं तुला भेटायला आले. येऊ शकत नाही का मी? ऑफकोर्स येऊ शकता. या ना बसा. एक मिनिट. हे काय झालंय? हे ना मी तयार होत होते तर आवरताना पाय घसरला आणि टेबलचा कोपरा लागला म्हणून ते लागलं. ओह, म्हणून काल तू रेडिओच्या कार्यक्रमाला नव्हतीस? हां, म्हणून मला जाता आलं नाही तिकडे रेडिओ स्टेशनच्या कार्यक्रमाला. खोटं बोलतेय ती. पिहू, कोण खोटं बोलतंय? आई. म्हणजे मला समजलं नाही अगं. मावशी काय आहे ना, या घरातल्या कोणालाही आईने स्वतःसाठी काहीतरी करावं, स्वतःसाठी जगावं असं वाटत नाही. पिहू, जाऊ दे ना बाळा, आता नको हा विषय काढूस. नाही आई, कोणाला तरी खरं काय ते कळू दे. पिहू, मावशी एवढं लांबून आली. आता एक मिनिट अनु. मुळात मी इथे तुला सहज भेटायला आलेच नाहीये. अगं किती एक्सायटेड होते मी रेडिओवर तुझा आवाज ऐकायला काल. पण तू गेलीसच नाही तिथे. त्याचं कारण विचारायला मी इथे आले आज. मला एक सांग, ही जखम नक्की तू पडल्यामुळे झालीये का आणखी काही कारण आहे? म्हणजे माझी शंका खरी होती. कोणामुळे तरी तुझं जाणं कॅन्सल झालं. अनु, अगं तू दुसऱ्यांवर अवलंबून असलेलं आयुष्य किती दिवस जगणार आहेस? याच्या त्याच्यामुळे तुझे प्लॅन कॅन्सल होत आहेत, तुझं रुटीन ठरतंय, तुझा दिवस ठरतोय, तुझं आयुष्य ठरतंय. का अनु, का? तुला स्वतःचं आयुष्य का नाहीये? अनु, हे बघ, तू स्वतःच्या मर्जीने कधी जगणार आहे सगळं? तुला वाटतंय म्हणून तू शेवटची अशी बाहेर कधी गेली होतीस फिरायला? सांग ना. सौ अनुप्रिया अविनाश पाटकर या व्यतिरिक्त तुझी वेगळी ओळख आहे का काही? अनु, अगं कोण आहेस तू? काय अस्तित्व आहे तुझं? एक व्यक्ती म्हणून, एक स्त्री म्हणून? मुलगी, बायको, आई, सून, वहिनी या व्यतिरिक्त कोणी आहेस की नाही तू? अश्विनी, मला तुमचं म्हणणं पटतंय. तुला कळतंय सगळं, पण वळत काहीच नाहीये. अनु, अगं तू अशी का वागतेस? एवढी शिकलेली आहेस, ग्रॅज्युएट आहेस, तुला स्वतःचा से का नाहीये? मुळात आधी तुझ्या बरोबर काहीतरी चुकीचं घडतंय हे तरी कळतंय का तुला? मावशी, तिला सगळं कळतंय, पण तू म्हणालीस तसं वळत काहीच नाहीये. मावशी, बरं झालं तू आलीस. मला कोणाशी तरी हे सगळं बोलायचंच होतं. मलाही खूप बोलायचंय पिहू, म्हणूनच मी इथे आले. मावशी, पण इथे नको, आपण आईच्या बेडरूममध्ये जाऊन बोलूया. नाही, एक मिनिट पिहू, काय चाललंय तुझं? अश्विनी एवढं लांबून आलाय, त्यानं मला चहा पाणी तरी देऊ दे, मग आपण बोलू ना. आई, पण ते सगळं होईल. एक्झॅक्टली. अनु, हे बघ, मी इथे चहा पाणी घ्यायला आलेली नाहीये, मी तुझ्याशी बोलायला आले. चल आपण जाऊया. आई, चल चल. अरे नाही, चल गं, तुम्ही माझं. अनु, हाय. अनु, अगं
ही कोण? हा, अविच्या मित्राची बायको ना ग तू? अश्विनी अश्विनी नाव आहे माझं. हो हो हो, असू दे असू दे. आज काय कुठली बातमी घेऊन आलीयस? हो नाही नाही, मी इथेच पास होत होते, म्हटलं अनुला भेटून जावं म्हणून आले गप्पा मारायला. हो का? गप्पा गप्पा मारायच्या तुला? बरं बरं बरं, आधी माझं जेवण होऊ दे, नंतर खुशाल मार गप्पा. हं? अनु, पानं वाढलीस का ग? ही आज काय करायला आली आहे ही इकडे? हो वहिनी, घेतच होते. आईंना वाढणार होते मी. तुम्ही पण जेवणार आहात का? म्हणजे काय? भूक लागली आहे मला कधीपासून, वाढ पटकन. हो हो चालेल, मी वाढते हा दोघींना. अश्विनी प्लीज तुम्ही जरा बसाल का थोड्या वेळ? पिऊ तू लक्ष दे जरा अश्विनी. अनु हे बघ, तू अजिबात काळजी करू नको, मी एकदम चिल्ल आहे. आणि अगं तुम्ही दोघी पण जेवायच्याच आहात ना, तुम्ही पण बसा ना यांच्या बरोबर. अगं बाई, सगळेच जेवायला बसले तर जेवण वाढणार कोण? मी वाढते. तू? हो, मला येतं वाढायला. हो का? तू म्हणजे असं जेवण वाढशील ना, म्हणजे भाताच्या ठिकाणी आमटी, भाजीच्या ठिकाणी चपाती वाढशील. नको नको. आणि आमच्यात ना पाहुण्यांना आम्ही काम सांगत नाही. अहो नाही नाही, मुळात मी स्वतःला या घरची पाहुणी समजतच नाही. आणि मी मोकळीच आहे, तर वाढायला मदत होईल ना माझी. त्या निमित्ताने अनु तरी वेळेत जेवेल. नाही नाही अश्विनी, एवढं काही नाहीये. आम्ही दोघी नंतर बसू जेवायला. ऐका ना, तुम्ही पण जेवायला बसता का? माझ्या हातचं 2 घास खाऊन बघा ना. हो हो हो, एकदा हिच्या हातचं बेचव जेवण जेवून बघ, परत इकडे फिरकणार नाहीस तू. तुम्ही बसा, मी वाढायला घेते. चल चल वाढ, चल ग. हो. अगं आण लवकर. आणते आई. पाणी देते. हे काय? कोशिंबीर नाही ती? आणते आई, केली आहे मी. हा. वा देवा, पाहायला लागेल. अगं काय केलंस हे? अगं नवीन सेट मधलं वाडगा तोडलास तू? लक्ष कुठे आहे ग तुझं? हा, मैत्रीण काय पळून जात होती की काय? आणि गप्पा काय कधी मारल्या नाहीस कोणाबरोबर? नवीन सेट होता तो, सगळा फोडून टाकला. आणि ती कोशिंबीर गेली फुकट, ती गेलीच. अरे देवा, किती धांदळ आहे बावळट कुठली. व्यवस्थित पुसून घ्या ते सगळं, नाहीतर आमच्या पायाला लागतील काचा. इथे पण बघ जरा. तू 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 हात सांभाळ. अनु मी काही मदत करू का? नाही नाही काही नको, करेल ती. पिऊ हळू, काच लागेल. आवर लवकर. हो आवरते आई. आणि कोशिंबीर कर जा. हो हो. काय ग, तुला काय उद्योग नाहीये? व्हॉट? व्हॉट नाही, उद्योग. उद्योग कामधंदा करतेस की नाही पोटा पाण्यासाठी? ओ काम. मी अँकर आहे. हा? निवेदिका, मी सूत्रसंचालन करते वेगवेगळ्या कार्यक्रमात, टीव्हीवर, रेडिओवर. खरंच? अगं म्हणजे ते सेलिब्रिटी की काय म्हणतात ती आहेस का तू? हो. अय्या, हे ऐक ना, मला बोला ना तुझ्या एखाद्या शोला. मला ना एकदा तरी असं
अगं मला असं छान एकदा तरी टीव्हीवर दिसायचंय. शुअर, बोलू आपण यावर. आधी जेवा तुम्ही. जेवताना बोललं तर ठसका लागतो. राईट पण बोल हा आठवणीने. भाजीला चवच नाही. फोडणी देताना फक्त अर्धा मिरचीचा तुकडाच टाकलाय तिनं. देवा, असं जेवण जेवायचं मी? आई हो, सकाळी तुम्हीच म्हणालात ना की पोट खराब आहे आणि तुम्ही ऍसिडिटीची गोळी पण मागत होता माझ्याकडे, म्हणून एकच मिरची घातली. तिखट कमी केलंय मी. उगा छानपणा करू नकोस. जगात काही झालं ना तरी मला तिखट जेवण लागतं हे तुला माहिती आहे ना. आणि त्यांच्यासाठी फिक्की भाजी बनवताना आमचा पण विचार करायचा होता. जरा भाजी वेगळी बनवायची होतीस ना. नाही म्हणजे कशी खाणार ना आता भाजी. अगं एकदमच फिक्की बनवली आहे ग. आई, मी शेंगदाण्याची चटणी केली आहे, भरपूर लसूण आणि तिखट घालून. देऊ का? हो हो, आण 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 लवकर. हा देते. पिहू, ते बघ ना, ती चटणी आहे ती दे ना जरा. तेवढं बरं वाटेल. आणली आणली? हो. हा तिखट आहे, सांभाळून खा आई. हा दे दे, बरं बरं. बहिणीला पण लवकर वाढ. मस्त झाली गो. आता चव आली जरा. आपण झाली की नाही कोशिंबीर? आई झाली झाली. आणते आई. आणली. हो. आणू वाढ. आई मिरची सांभाळू ना. हो. मस्त केले गो. काय ग, जेवतेस का? नाही नाही, जेवा तू. जेव. नाही नाही, जेवा जेवा. आई भाजी वाढू? नको नको बाई, भाजी नको तुझी. वहिनी तुम्हाला? नकोय. मस्त जेवण झालंय ग. ऍक्च्युली मस्त झालं जेवण. अगं बाजूला हो, मला जाऊ दे. हो. चला आई. आई गो, खूप ठेवली गो मी. आई गोळी काढून ठेवली ती घ्या. हा हो हो घेते. आई अरे अश्विनी, तुम्ही कशाला मदत करताय? अगं अनु, ते सगळं राहू दे, तू नंतर करशील. आपल्याला बोलायचंय. चल आधी. नाही, मी आलेच. एक मिनिट, हे ठेवणे. चल तुम्ही काहीच खाल्लं नाही. तू चल. काय असं एवढं बोलायचं? नक्की काहीतरी गडबड आहे. असं काय बोलायचं असेल यांना? असं काय करताय तुम्ही? तू बस आधी. बस बस. काय झालं? काय बोलायचं असं? आई एक मिनिट. हो. या पिऊच्या तर गाऊ कार्टी कुठली. दार का लावलंस तू? काकू होती, तिला आपलं बोलणं ऐकायचं असेल. सीमा वहिनी, पण का? असं काय बोलणार आहोत आपण? अनु, अगं ते अत्यंत चुकीचं वागतायत तुझ्याशी आणि तरी तू सगळं सहन करतेयस. नाही अश्विनी, तुम्हाला वाटतंय तसं काही नाही. तसंच आहे आई. एक मिनिट. काय? मावशी हे बघ, या आईच्या कॉलेजमधल्या भाषणाच्या कॅसेट्स आहेत. आणि ही सर्टिफिकेट्स.
ऑन द स्पॉट कविता, डिबेट, इलोक्युशन अशा खूप स्पर्धांमध्ये आई दरवर्षी भाग घ्यायची आणि पहिली यायची. आई तू पण बघ हे, तू हे सगळं विसरली असशील. अनु अगं, हे सगळं बॉक्समध्ये बंद करून का ठेवलंयस? मावशी, तिने फक्त सर्टिफिकेट्सच नाही तर तिच्या इच्छा, तिची स्वप्न, तिचा कॉन्फिडन्स, तिचं अस्तित्व पण या बॉक्समध्ये बंद करून ठेवलं होतं. या घराला, घरातल्यांना जपणं एवढंच तिचं आयुष्य राहिलंय. गृहिणीचं आयुष्य यापेक्षा वेगळं काय असतं ग अश्विनी? अनु अगं, कुठल्या गैरसमजात जगतीयस? गृहिणीचं आयुष्य हे असं नसतं. मग अजून वेगळं काय असतं? हे सगळे छंद होते माझे. कॉलेजच्या काळात प्रत्येकाचे असतात तसे. संसारात या सगळ्याचा काहीच उपयोग नसतो अश्विनी. मग जसं जसं वय सरत जातं तशा तशा आवडीनिवडी पण बदलत जातात. जबाबदाऱ्या वाढतात. आपणच पूर्वीसारखे राहत नाही. हो, कारण आपण तसं स्वतःला सांगतो. मला सांग अनु, जर तुझ्या आवडीनिवडी बदलल्यात तर मग तू अजूनही रोज रेडिओ का ऐकतेस? अनु, मला माहितीये तुला रेडिओ ऐकायला खूप आवडतं आणि ती फक्त तुझी आवड नाहीये अगं, ते तुझं पॅशन आहे. आणि पॅशन ना जगायचं असतं, ते असं विसरायचं नसतं. मग संसार कसा करायचा? एका वेळी एकच करता येतं. पॅशन जगता येतं किंवा संसार करता येतो. एकाच वेळी दोन्ही दगडांवर पाय नाही ठेवू शकत. हो अनु, पण संसार म्हणजे सगळं नसतं. त्या पलीकडे एक आपण सुद्धा असतो. आपल्याला ना खूप काही हवं असतं आणि आपल्या त्या सगळ्या इच्छा पूर्ण झाल्याच पाहिजेत. माझ्या घरचे खुश म्हणजे मी खुश, ही फिल्मी लाईन ना खोटी आहे. आणि तुझ्यासारख्या अनेक बायका या फिल्मी लाईनवर विश्वास ठेवून स्वतःची फसवणूक करतात. दुसऱ्याला आनंदी करण्यासाठी स्वतःवरच अन्याय करायचा कोणी सांगितलंय? आणि मला एक गोष्ट सांग, तू सुखी नसशील तर तुझा संसार सुखाचा कसा होईल? असं नाहीये अश्विनी, मी सुखी आहे. मला कसलंही दुःख नाही. हा प्रश्न ना स्वतःला पुन्हा एकदा विचार आणि त्याचं उत्तर मिळालं ना की अजून एक प्रश्न विचार. तुला काय हवंय? तुझी स्वप्न काय आहेत? अनु अगं, हेच विचारायला मी आज इथे आले. तुझी स्वप्न असतील ना काहीतरी, जी पूर्णच नाही झाली, काहीतरी असेल. मी सांगते मावशी, आईला आरजे व्हायचंय म्हणून तर ती इतकी मन लावून रेडिओ ऐकते. तिचं स्वप्न आहे त्या मधुश्रीसारखं तिलाही बोलायचंय. खरंच अनु? पिहू म्हणते ते खरंय? तुला तुला आरजी व्हायचंय? हो, मला आरजे व्हायचंय.